नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत या पदासाठी शासनाने नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे। या पदासाठी अर्ज करण्याची मुदत ही 7 सप्टेंबर 2024 ते 13 सप्टेंबर 2024 या दरम्यान दिलेली आहे। मित्रांनो, याबाबत मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे व त्या व्हिडिओमध्ये भरपूर मुलांनी प्रश्न विचारला की सर, आमच्या गावात किंवा शहरात पदे ही रिक्त आहेत का, हे आम्हाला कसे कळेल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्या संदर्भात बनवलेला आहे। आपण स्वतः आपल्या मोबाईलद्वारे चेक करू शकतात की आपल्या गावात किंवा आपल्या शहरात पदे रिक्त आहेत किंवा नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघा व मित्रांनो, व्हिडिओला लाईक अवश्य करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी वेबसाईट ओपन करत आहे। आपण पाहू शकतात महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट ओपन झालेली आहे। इथे आपल्याला दोन ऑप्शन आहेत, एक इंग्लिश व मराठी। आपल्याला जी भाषा आवडेल ते आपण निवडू शकतात। मित्रांनो, यानंतर आपण सगळ्यात खाली स्वाईप करत जायचे आहे व मित्रांनो, खाली गेल्यावर इथं योजनादूत संधी नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे। या ऑप्शनवर आपण क्लिक करू शकतात। मित्रांनो, आपण पाहू शकतात योजनादूत संधी या टॅबच्या खाली लोकेशन टाईप दिलेले आहे व तेथे अर्बन व रुरल, म्हणजे आपण शहरी असाल तर अर्बन किंवा ग्रामीण भागात वॅकन्सी चेक करायची असेल तर रुरल येथे आपण क्लिक करावे। तर आता आपण रुरल या बटनावर क्लिक करून ग्रामीण भागातील रिक्त असलेली पदं पाहणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, आपण आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। ज्या डिस्ट्रिक्टची वॅकन्सी आपल्याला पाहायची आहे तो जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर ब्लॉकमध्ये जो आपला तालुका असेल तो तालुका आपण निवडू शकतात। त्यानंतर मित्रांनो, ज्या ग्रामपंचायतीमध्ये जागा रिक्त आहेत किंवा नाही ते पाहण्यासाठी आपण ग्रामपंचायत निवडायची आहे व पुढे टिक करून सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे। यानंतर मित्रांनो, आपण पाहू शकतात की समोर त्या गावात रिक्त पदे किती आहेत हे देखील दिलेले। नंबर ऑफ वॅकन्सीज एक, तिथं मिनिमम क्वालिफिकेशन किती आहे मित्रांनो, तर बॅचलर किंवा PG किंवा त्याच्या पुढचे जे शिक्षणवाले आहेत ते तिथे पात्र आहेत। या पदाचा कालावधी 6 महिने दिलेला आहे व अर्ज करण्याची शेवटची मुदत 13/8/2024 ही देखील दिलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे ग्रामीण भागासाठी चेक केलं। मित्रांनो, आता आपण नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रासाठी कशा प्रकारे चेक करायचे ते पाहूया। तर सर्वात अगोदर आपण अर्बन या टॅबला क्लिक करा। त्यानंतर आपला जिल्हा निवडा। जिल्हा निवडल्यानंतर आपली नगरपंचायत किंवा महानगरपालिका जे असेल ते आपण टॅबमधून निवडायचे आहे। तर मी शिरपूर येथे निवडत आहे व त्या अंतर्गत आता आपण पुढे पाहूया। मित्रांनो, त्यानंतर आपण सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर शिरपूर या नगरपालिकेमध्ये जेवढ्या जागा रिक्त असतील, हे बघा इथं दाखवत आहे की नंबर ऑफ वॅकन्सीज 15। शिरपूर नगरपंचायत अंतर्गत 15 जागा या रिक्त आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले गाव, नगरपालिका किंवा नगरपरिषद व महानगरपालिका येथे योजनादूत पदाच्या किती जागा रिक्त आहेत ते स्वतः चेक करू शकतात व तेही आपल्या मोबाईलद्वारे। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।